नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट तांदळाच्या पिठाचे पांढरे शुभ्र आणि जाळीदार घावणे बनवणार आहोत. पण बरेच जणांचे घावणे तुटतात, तव्याला चिटकतात, हवी तशी होत नाही, जाळी येत नाही, पांढरे शुभ्र तर अजिबात होत नाही. ह्या जर तुमच्या समस्या असतील तर ही रेसिपी बघितल्यावर तुमचे सुद्धा घावणे अगदी परफेक्ट बनतील. शिवाय मी हे घावणे तुम्हाला ॲल्युमिनियमच्या तव्यावर बनवून दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. हे तांदळाचे पीठ रेशनच्या तांदळाचे मी घरी बनवलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जर पीठ बनवायचे असतील तर काय करायचं, तांदूळ स्वच्छ निवडून आणि धुवून फॅनखाली सुकून घ्यायचे आणि गिरणीमधनं दळून आणायचे. म्हणजे तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा पटकन तुम्ही असे घावणे नाश्त्यासाठी बनवू शकता. तर इथे एका पातेल्यामध्ये मी हे पीठ घातले आहे. 1 वाटी पिठासाठी आपल्याला 2 वाटी पाणी यामध्ये घालायचे आहे. हे प्रमाण लक्षात ठेवायचं. यामध्ये जर पाणी कमी झाले तर ते घावणे होत नाही, आंबोळी किंवा उत्तप्पा होतो. त्यामुळे घावणे हे कागदासारखे पातळ व्हायला हवे. त्यामुळे हे पीठ सरसरीतच असायला हवे. पण जास्त पाणी झाले तर तव्याला हे घावणे चिटकतात. त्यामुळे 1 वाटी पाणी, 1 वाटी पीठ आणि 2 वाटी पाणी हे प्रमाण अगदी अचूक आहे. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत. आपलं हे बॅटर घावण्यासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी फुटाणे घालत आहे. आपल्याला हवं तर आपण लगेच याचे डाळ्या सुद्धा घेऊ शकता. आपल्याला घावणांसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवायची आहे चटणीसाठी. त्यामुळे आणि त्यासोबत खोबरं सुद्धा घेतलेलं आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आल्याचा तुकडा, 4 लसूण पाकळ्या, मीठ आणि कोथिंबीर थोडी जास्त घालायची म्हणजे मस्त लागते चटणी. आता हे पाणी न घालता आधी दळून घ्यायचं आहे. सुक्कच आपण हे आधी दळून घेऊया. तर हे बघा, पाणी न घालता आधी मी असं दळून घेतलेलं आहे. म्हणजे ही चटणी छान एकजीव होते. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती घट्ट किती पातळ चटणी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, किती छान आपली ही चटणी वाटून झालेली आहे, अगदी एकसारखी. आता ही चटणी आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आता गॅसवरती आपण तडका पॅन ठेवायचा आणि यामध्ये 2 चमचे इतके आपण तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला मोहरी, जिरे घालायचे आहे. ही फोडणी चटणीमध्ये घातल्याशिवाय ही चटणी टेस्टी लागत नाही. त्यामुळे ही फोडणी नक्की घालायची चटणीमध्ये. जिरे आणि मोहरी आपलं चांगलं तडतडलेलं आहे. आता यामध्ये आपण हिंग घालूया. त्याचसोबत कढीपत्ता पण आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि 2 मी इथे लाल मिरची पण घातलेल्या आहे. असतील तर घाला, नाही घातल्या तरी चालेल. तर इथे आपली मस्त ही खमंग अशी ही फोडणी तयार झाली. आपण आता गॅस बंद करूया. गरमागरम फोडणी या चटणीवरती घालायची आहे. मस्त आपली खमंग अशी ही चटणी तयार आहे. आता आपण घावणे बनवूया. मी ॲल्युमिनियमच्या तव्यावर बनवणार आहे कारण माझ्याकडे बिडाचा तवा नाही आहे. तुमच्याकडे असेल तर नक्की त्यावर बनवा. आता याला आपल्याला ब्रशने असं तेल लावून घ्यायचं आहे. कडेला थोडं जास्त तेल लावायचं कारण घावणे हे कडेला जास्त चिटकतात. घावणे बनवताना तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. जितका छान गरम तवा असेल तितकी छान घावणाला जाळी येते आणि पटकन घावणे भाजले पण जातात. आता हे पीठ आपलं पुन्हा आपण असं हलवून घ्यायचं आहे कारण हे तांदळाचं पीठ खाली चिटकतं. त्यामुळे जेव्हा पण आपण घावण तव्यावर घालू तेव्हा हे पीठ असं ढवळून घ्यायचं आहे चांगलं प्रत्येक वेळेस. आता आपण तव्यावरती घावण घालून घेऊया. तव्याच्या बाजूने आधी हे बॅटर घालायचे आणि नंतर मध्यभागी
कारण मध्यभागी खूप गरम असतो तवा, त्यामुळे आधी कडेनेच हे बॅटर तव्यावर सोडायचे आहे। तुम्हाला हवे तसे लहान मोठे तुमच्या आवडीने हे बनवू शकता। हे बघा, अशा प्रकारे हे बॅटर सोडून घ्यायचं आहे। बॅटर सोडताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि आता लगेच यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 सेकंद आपल्याला हे तयार होऊ द्यायचं आहे। झाकण ठेवल्यावर गॅस एकदम स्लो करायचा। 15 सेकंदांनी मी झाकण काढत आहे। तर हे बघा, आता आपल्याला उलटणीने याच्या कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, कारण कडा हे जास्त चिटकतात, त्यामुळे अशा कडा आधी सोडून घ्यायच्या ह्या पद्धतीने। तुम्ही यापूर्वी ॲल्युमिनियमच्या तव्यावरती अशा प्रकारे घावणे बनवलेले आहेत का? हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। तर हे बघा, मी पलटी करून घेतलंय, किती सुंदर जाळी याला पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसरी साईड पण आपण 10 ते 15 सेकंद भाजून घेऊया। तर इथे दुसरी साईड पण आपली मस्त भाजून झालेली आहे। हे बघा, आता हे मी पुरणाच्या चाळणीमध्ये ठेवणार आहे, कारण याची वाफ निघून जाईल आणि खाली चिकट होणार नाही। तुमच्याकडे जर टोपली असेल तर अतिउत्तम, त्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता। पहिलं घावण हे आपलं तयार झालेलं आहे। आता आपण दुसरं पण बनवून दाखवते मी तुम्हाला। दुसरं घावण बनवताना पण सेम प्रोसेस करायची आहे। तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि तेल लावून घ्यायचं सर्व तव्याला। आता दुसरे घावण पण आपण याच पद्धतीने कडेला आधी हे बॅटर सोडायचं थोडं थोडं आणि मग मध्यभागी सोडायचं आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर तांदूळ भिजवून घावणे कसे बनवायचे ही रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ती सुद्धा तुम्हाला शेअर करील। तर अशा पद्धतीने आपण हे घावण यावरती सोडून घेतलेलं आहे। घावण सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, त्यावरती झाकण ठेवायचं। झाकण ठेवलं की गॅसची फ्लेम लो करायची आणि 15 ते 16 सेकंद हे घावण तयार होऊ द्यायचं। दुसरे सुद्धा घावण आपले असेच मस्त जाळीदार आणि कागदासारखे पातळ तयार झालेले आहे। मी तुम्हाला दाखवते आहे ना, अतिशय बनवायला साधे आणि सिंपल। हे बघा, याच्या आता आपण कडा सोडून घेऊया आणि हे सुद्धा आपण पलटून 15 ते 20 सेकंद भाजून घेऊया। याला सुद्धा मस्त जाळी आलेली आहे, बघू शकता। तर इथे सर्व घावणे माझी बनून झालेली आहेत। हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते, किती सुंदर ही घावणी झालेली आहे। बघता क्षणी खावी इतकी सुंदर ही आपली पातळ कागदासारखी घावणी झालेली आहेत आणि अगदी मऊसूत पण झालेली आहे। तुम्हाला दुसरं पण दाखवते मी। हे बघा, किती सुंदर दिसत आहे हे घावण। नाश्त्यासाठी अप्रतिम रेसिपी आहे। कोकणामध्ये नाश्त्यासाठी खूप हा प्रसिद्ध ब्रेकफास्ट आहे। जसं आपल्याकडे पोहे बनवले जातात तसे तिकडे हा घावण ब्रेकफास्टसाठी बनवला जातो आणि त्यासोबत अशी ही खमंग अशी नारळाची चटणी। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही घावण रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त